अरे मुख्य माणूस आला आपत्ती व्यवस्थापन कोण बोलते बोला. आज आपल्या सावरगाव येथील मीना नदीच्या पुलावरून वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे नदीवरून पाणी चाललेलं आहे. त्याच्यामुळे मी नागरिकांना या ठिकाणी सतर्क करतो, एक आव्हान करतो की कुणीही पुलावरून इकडनं तिकडं जाण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या जो सावरगावच्या नदीवरचा जो पूल आहे तो जुन्नरशी आपल्याला जोडण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. परंतु तरी पण या दरम्यानच्या काळात आपण प्रत्यक्ष तिथं पाहू शकता की आपल्या नदीचा जो पूल आहे त्या पुलाचा कठडाही तुटलेला आहे. या सगळ्याचा विचार करून नागरिकांनी पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये. त्याचप्रमाणे प्रशासनाने आपल्याला ज्या काही सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचं सर्वांनी पालन करावं. नदीच्या बाजूला कोणी जाऊ नये. विशेष करून लहान मुलांची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी जनावरांची त्याचप्रमाणे त्यांच्या जे काही कृषीपंप आहे त्याची काळजी घ्यावी. विनाकारणास्तव कुणी नदीच्या बाजूला जाऊ नये. त्याचप्रमाणे माझं जे पाटबंधारा विभागाची जी काही चर्चा झालेली आहे तर जे वरच्या भागात जो आपला वरचा मावळपट्टा आहे ज्या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे अजून कमीत कमी 2 तास कुठल्याही क्षणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होऊ शकतो याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या सगळ्या परिसराची जे सावरगाव किंवा परिसरात जे काही महत्त्वाच्या व्यक्ती असतील त्यांनी सर्व परिसराची व नदीकाठच्या परिसराची दक्षता घ्यावी. हेच मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. धन्यवाद. सावरगाव आणि परिसरातील सर्व नागरिकांना आव्हान आहे, आपत्ती व्यवस्थापन कमिटीतर्फे सततच्या संततधार पावसामुळे जास्तीचा पाऊस झाल्यामुळे नदीला ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने सावरगावच्या मीना नदी पुलावरून देखील पाणी गेलंय. तरी सर्वांना विनंती की आपण लांबूनच पुराचं पाणी पाहायचंय. कुणी अतिताईपणा करून पाण्यामध्ये जाऊ नका. त्याचप्रमाणे शेतामध्ये जाताना देखील ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आहे. पाणी ओसरल्यानंतरच शेतात सर्वांनी जावे. आपापली काळजी आपण सर्वांनी घ्यावी. आपल्या मुलांना देखील या गोष्टी समजून सांगणे व अतिताईपणा करून पाण्याशी कुणी खेळ करू नये. सावरगाव आणि बस्तीतील सर्व ग्रामस्थांना प्रशासनाच्या वतीने विनंती करतो की पावसाचा जोर वाढत चाललेला आहे आणि सावरगाव बस्ती या 2 गावांना जोडणारा पूल याचे कठडे तुटून गेलेले आहेत. तरी प्रशासनाच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येते की कोणी त्या पुलावरून वाहतूक करण्याचा किंवा जाण्याचा प्रयत्न करू नका. सर्वांनी काळजी घ्या आणि वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे आपण सर्वांनी पालन करावे ही सर्वांना विनंती. जय महाराष्ट्र. मीना खोऱ्यातील सर्व शेतकरी बांधव असतील, ग्रामस्थ असतील, कॉलेजचे सर्व तरुण तरुणी असतील, शाळकरी मुले असतील, सर्वांना नागरिकांतर्फे विनंती आहे की जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये गेले 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामुळं रात्रीपासूनच वडस धरण ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात धरणातून विसर्ग करण्यात आलेला आहे नदीपात्रामध्ये. त्यामुळे मीना नदीला पूर आलेला आहे. वडसपासून तर नारंगावपर्यंत सगळे पूल पाण्याखाली गेलेले आहेत. आज आपण या ठिकाणी सावरगाव परिसरात उभे आहे. जो जुन्नर गोडेगाव रस्त्यावर सावरगाव बस्ती यांना जोडणारा जो पूल आहे त्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाडला आहे. पुलाचे कठडे देखील पाण्याच्या प्रवाहाने तुटलेले आहेत. त्यामुळे आमची सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी दक्षता घ्यायचे. कुणीही आताताईपणा करून स्वतःच्या जीवाशी खेळू नये व या पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये. या ठिकाणी सावरगाव परिसरातील सर्व पोलीस पाटील आहेत, इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत, तंटामुख्य अध्यक्ष आहेत, महसूल अधिकारी अडसरे साहेब देखील त्यांनी देखील आवाहन केले आहे. या आव्हानाचा नागरिकांनी प्रतिसाद द्यायचा आहे व प्रशासनाने केलेल्या सर्व सूचनांचे आपण काटेकोरपणे पालन करायचे आहे व कुणी या ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये जायचं नाही. सर्वांना नम्रतेची विनंती. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.